Hello students, today we are going to learn about the Inchcape Rock. The poem is written by Robert Southey, class 12, section 2, 2.3, The Inchcape Rock. It is written by Robert Southey. Before starting the poem, let's see about Robert Southey. Robert Southey was born on 12 August 1774. रॉबर्ट साऊदी यांचा जन्म 12 ऑगस्ट 1774 मध्ये झाला and he was died on 21st March 1843 आणि त्यांचा मृत्यू हा 21 मार्च 1843 मध्ये झाला. He was born in Bristol, England. त्यांचा जन्म इंग्लंडमधील ब्रिस्टॉल या ठिकाणी झाला. ही वॉज द सन ऑफ अ ड्रेपर आणि ते एका कपड्याच्या व्यापाराचे मूल होते. एज्युकेटेड ॲट वेस्टमिन्स्टर स्कूल अँड बॉलिवल कॉलेज, ऑक्सफर्ड. रॉबर्ट साऊदी यांनी त्यांचे एज्युकेशन हे वेस्टमिन्स्टर स्कूल अँड बॉलिवल कॉलेजमध्ये पूर्ण केले. ही वॉज द इंग्लिश पोएट ऑफ द रोमॅन्टिक स्कूल. रॉबर्ट साऊदी हे रोमॅन्टिक स्कूलमधले इंग्लिश पोएट होते अँड पोएट लॉरिएट ओके फ्रॉम 1813 अंटिल हिज डेथ. आणि ते इंग्लंडचे राजकवीसुद्धा होते 1813 पासून ते अगदी त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजेच 1843 पर्यंत. सम ऑफ हिज शॉर्ट पोयम्स लाईक द स्कॉलर, द बॅटल ऑफ ब्लेनहेम, Bishop Hatto, the Inchcape Rock, etc. are very popular with the school children. त्यांच्या काही शॉर्ट पोयम्स की ज्या द स्कॉलर, द बॅटल ऑफ ब्लेनहेम, बिशप हॅटो, द इंचकेप रॉक ह्या मुख्यत्वे करून स्कूल चिल्ड्रनमध्ये खूप फेमस होत्या म्हणजेच प्रसिद्ध होत्या. Like the other lake poets William Wordsworth and Samuel Taylor Coleridge, Southey had begun as a radical but became steadily more conservative as he acquired respect for Britain and its institutions. The Inchcape Rock is a ballad. Inchcape Rock ही एक ballad आहे. Ballad means what? Ballad is a song that tells a story. बॅलड हे एक काय आहे सॉन्ग आहे की जे ज्याच्यामध्ये स्टोरी असते अँड इट कॅन बी ड्रामॅटिक आणि ती जी स्टोरी असते ती ड्रामॅटिक फॉर्ममध्ये असते. बॅलड्स आर युजली नरेटिव्ह विच मीन्स दे टेल अ स्टोरी. बॅलड्स हे बेसिकली नरेटिव्हमध्ये असतात, नरेटिव्ह फॉर्ममध्ये दिलेले असतात आणि ते एक स्टोरी सांगतात, कथा सांगतात. इट कंप्रायजेस ड्रामॅटिक एलिमेंट्स लाईक बिगिनिंग, रायझिंग ॲक्शन, क्लायमॅक्स, डाऊन, फॉल अँड एंड. आणि या ड्रामॅटिक स्टोरीमध्ये काय असतं एलिमेंट्स लाईक बिगिनिंग, रायझिंग ॲक्शन, क्लायमॅक्स, डाऊन, फॉल अँड एंड. ओके, इट इज द स्टोरी ऑफ द 14th century attempt by the Abbot of Aberbrothock to install a warning bell on Inchcape, a notorious sandstone reef about 11 miles 18 kilometers off the east coast of Angus, Scotland, near Dundee and Fife, occupied by the Bell Rock Lighthouse. Now let's see. इंचकेप रॉक ही एक बॅलड आहे आणि ही जी स्टोरी आहे ते 14व्या शतकामधील ॲबोट ऑफ ॲबरब्रोथॉक यांचा जो एक प्रयत्न होता कशासाठी तर वॉर्निंग बेल ही इंचकेप रॉकवरती इन्स्टॉल करण्याचा. Inchcape Rock is a notorious sandstone reef. Notorious means widely known as a sandstone reef की जो अतिशय असा विस्तार पावलेला काय आहे एक दगड आहे की जो 11 किलोमीटर म्हणजे मैल्स आहे आणि तो स्कॉटलंडमधील अँगसच्या पूर्व किनारपट्टीवर जवळजवळ किनारी भागामध्ये जवळजवळ 18 किलोमीटर पसरलेला आहे. नियर डंडी अँड फिपे, ऑक्युपाईड बाय द बेल रॉक लाईट हाऊस. ओके, आणि तो जो दगड आहे तो म्हणजे कसा आहे तर तो अगदी पाण्याच्या पृष्ठभागाखाली पसरलेला आहे आणि त्यामुळं बेसिकली जे शिप्स येतात त्यांना तो रॉक जो आहे तो त्याचा अंदाज येत नाही. Now let's see. The Inchcape Rock was published in
1802. इंचकेप रॉक ही पोयम जी आहे ती 1802 मध्ये पब्लिश झाली आणि ती आपल्याला ॲबट ऑफ एबरब्रोथक यांच्या अटेम्प्टबद्दल सांगते. द पोयम टेल्स हाऊ द बेल वॉज रिमूव्ड बाय अ पायरेट. आणि या पोयममध्ये काय सांगितलेले आहे? द लिजंडरी स्टोरी ऑफ अ पायरेट. एका पायरेटची लिजंडरी स्टोरी सांगितलेली आहे. पायरेट मीन्स अ क्रिमिनल हू प्लंडर्स ॲट सी, who removed the bell on the Inchcape Rock placed by the Abbot of Aberbrothock. ज्या पायरेटनं इंचकेप रॉकवरती जी चेतावणी बेल लावलेली असते बाय ॲबोट ऑफ ॲबरब्रोथक, की जे रिमूव्ह करतात म्हणजेच त्या ठिकाणापासून काढून टाकतात, अशी ही एक लिजंडरी स्टोरी आहे. अँड हिअर व्हॉट इज गिवन दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. who subsequently means the pirate who subsequently perished on the reef while returning to Scotland in bad weather some time later. आणि तो पायरेट जेव्हा स्कॉटलंडला परत जात होता त्यावेळेला त्याचा अपघाती मृत्यू त्या ठिकाणी त्या इंचकेप रॉकवरती झालेला आहे. Like many of Southey's ballads, the Inchcape Rock describes a supernatural event. रॉबर्ट साऊदीच्या इतर बॅलर्सप्रमाणे इंचकेप रॉक ही सुद्धा एक सुपरनॅचरल इव्हेंट आहे, डिस्क्राइब्स करते. बट इट्स अ बेसिक थीम इज दॅट दोज हू डू बॅड थिंग्स विल अल्टिमेटली बी पनिश्ड अकॉर्डिंगली अँड पोएटिक जस्टिस डन. ओके, तर ह्या पोयमचा सर्वात महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे की काय, हू डू रॉंग थिंग्स विल मीट विथ ड्यू पनिशमेंट. की जे या ठिकाणी वाईट करतात त्यांचा अंतसुद्धा तसाच वाईट होतो, म्हणजेच त्यांना पनिशमेंट मिळते, अशी या ठिकाणी ही स्टोरी आहे. नाव लेट सी द पोयम इन डिटेल. ओके, द इंचकेप रॉक. ॲट फर्स्ट let's see the first stanza, what is given in it. No stir in the air, no stir in the sea, the ship was still as she could be. Her sails from heaven received no motion, her keel was steady in the ocean. No stir, stir means movement. There was no movement in the air, म्हणजेच वातावरणामध्ये कुठल्याही प्रकारची मुवमेंट नव्हती. नो स्टर इन द सी, म्हणजेच थोडक्यात समुद्रामध्ये सुद्धा सगळीकडे शांतता पसरलेली होती. देअर वॉज नो मुवमेंट. ओके, देअर वॉज नो मुवमेंट इन द एअर अँड द सी. द शिप वॉज ॲज स्टील ॲज शी कुड बी. आणि जी शिप होती दॅट वॉज ऑल्सो मोशनलेस. ओके, काम अँड क्वाइट. जे जहाज होते ते सुद्धा अतिशय शांत होते, जणू की एखाद्या फोटोग्राफमध्ये एकदम स्थिर दाखवल्याप्रमाणे. हर सेल्स फ्रॉम हेवन रिसिव्ड नो मोशन. हर सेल्स वर इरेक्ट अँड देअर वॉज नो मोशन इन देम. हर कील वॉज ऑल्सो इन बॅलन्स. हाऊ वॉज द कील? द कील वॉज ऑल्सो इन बॅलन्स. कील मीन्स अ रिजिड फ्लॅट पीस ऑफ मटेरियल anchored to the lowest part of the hull of a ship to give it greater control and stability. जो जहाजाचा खालचा भाग असतो, जी जो फ्लॅट पीस ऑफ मटेरियल anchored to the lowest part of the hull of a ship. ओके, हर सेल्स फ्रॉम हेवन रिसिव्ड नो मोशन, म्हणजे अगदी ते जहाज म्हणजेच हेवनमधून सुद्धा कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी मुवमेंट्स या ठिकाणी नाही आहेत, म्हणजेच कुठल्याही प्रकारची हार नाही, अतिशय काम अँड क्वाइट आहे. ओके, हर सेल्स वर इरेक्ट अँड देअर वॉज नो मोशन इन देम, म्हणजेच कुठल्याही प्रकारची मोशन नाही आहे. विदाऊट इदर साइन ऑर साऊंड ऑफ देअर शॉक. हाऊवर मीन्स द वेव्ज फ्लोड ओव्हर द इंचकेप रॉक. द वेव्ज फ्लोड ओव्हर द इंचकेप रॉक. So little they rose, so little they fell, they didn't move the Inchcape bell. Without either sign or sound of their shock, म्हणजेच कुठल्याही प्रकारचं काही नाही आहे त्या ठिकाणी, धक्का नाही आहे. शॉक मीन्स वॉट? करंट और धक्का. कुठल्याही प्रकारचं साईन नाही आहे, कुठल्याही प्रकारचा साऊंड नाही आहे त्या ठिकाणी. अँड नो मुवमेंट्स ऑफ द वेव्ज वॉज स्लो दॅट इट कुड नॉट मेक द बेल रिंग. ओके, द वेव्ज वर means the waves were without noise. Okay, they were going up and means rising, and so little they fell. Okay, without
either sign or sound of their shock, the waves flowed over the Inchcape Rock. म्हणजेच त्या खडकावरून ज्या पाण्याच्या लाटा आहेत त्यासुद्धा कुठल्याही प्रकारचं साऊंड, कुठल्याही प्रकारचा सिग्नल न देता अगदी शांतपणे वाहत आहेत. सो लिटिल ते रोज, अगदी हळुवारपणे त्या इंचकेप रॉकवरती काय होत आहेत, पलीकडच्या बाजूला सुद्धा ते जात आहेत, त्यावरती पडत आहेत. सो लिटिल दे बेल, दे डिडंट मूव द इंचकेप बेल, बट स्टील व्हॉट हॅपन्स, दे डू नॉट हिअर मूव. ओके, दे डू नॉट हिअर मूव द इंचकेप बेल. म्हणजेच त्या समुद्राच्या लाटा त्या इंचकेप रॉकवरती पडत आहेत आणि त्या बेलवरती सुद्धा जाऊन या ठिकाणी पलीकडे जात आहेत, परंतु त्या इंचकेप बेलना न लागता गेल्यामुळे कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी आवाज होत नाही. दॅट मीन्स दे डू नॉट मूव द इंचकेप बेल, दे हिअर डोंट मेक एनी नॉईज. ओके, बिकॉज ऑफ काम अँड क्वाइटनेस. The waves here was so slow, okay, that could not make the bell ring. The waves were here, no means they were not here making any noise while going up high and going down here over the Inchcape Rock. Okay, and they, what happens here now, म्हणजेच त्या लाटा जरी खडकावरती जात असतील तरी सुद्धा त्या इंचकेप बेलला मात्र अजिबात सुद्धा या ठिकाणी टच करत नाही आहेत आणि म्हणून ती इंचकेप बेल म्हणजे चेतावणी देणारी जी काही घंटा आहे ती वाजत नाही आहे. द ॲबट ऑफ अबरब्रोथक हॅड प्लेस्ड दॅट बेल ऑन द इंचकेप रॉक on a boy in the storm. It floated and swung, and over the waves its warning rung. The abbot of Aberbrothock. Abbot of Aberbrothock is the, who was he? Head of abbey of monks. Abbey means a building where monks or nuns live or used to live, की ज्यांना आपण संत सुद्धा म्हणू शकतो, जेथे भिक्षू किंवा नन राहतात. ओके, जी अशी ॲबी म्हणजे काय, एक इमारत आहे आणि त्या ॲबीमध्ये भिक्षू किंवा नन राहतात किंवा तिथे ते म्हणजे आपले वास्तव्य करत असतात. द ॲबट ऑफ ॲबरब्रोथक हे कोण आहेत, तर ते हेड आहेत त्या ॲबीचे, हेड ऑफ द ॲबी ऑफ मंक्स. ओके, जे काही मंक्स आहेत त्यांचे ते हेड आहेत. ओके, द ॲबट ऑफ ॲबरब्रोथक सेट अप अ बेल देअर ऑन द इंचकेप रॉक टू सेव्ह द लाईव्स ऑफ द सेलर्स. व्हाय डीड ही कीप द बेल ऑन द इंचकेप रॉक? Because he wanted to save the lives of the sailors. कारण ॲबोट ऑफ ॲबरब्रोथक यांना जे सेलर्स समुद्रामध्ये काय करतील, प्रवास करतील म्हणजे सेलिंग करतील आणि सेलिंग करत असताना ते इंचकेप रॉकवरती जाऊन त्यांची जहाजं रेख होऊ नयेत म्हणून त्यांनी ही इंचकेप बेल या ठिकाणी लावलेली आहे. इट फ्लोटेड ऑन अ बॉय इन द स्टॉर्म अँड मूड produced the ringing sound that warned the coming sailors about underwater Inchcape Rock. What here main thing is there? The abbot of Aberbrothock actually wanted to save the lives of the sailors, and so he placed that bell on the Inchcape Rock on a buoy. Buoy means a floating object anchored in the sea to mark dangerous places. बॉय म्हणजे काय, की एक फ्लोटिंग ऑब्जेक्ट आहे की जे समुद्रावरती तरंगलेलं, टू मार्क वॉट, डेंजरस प्लेसेस म्हणजे थोडक्यात धोकादायक ठिकाण जे आहे ते दाखवण्यासाठी एक प्रकारचं ते मार्किंग केलेलं आहे, फ्लोटिंग ऑब्जेक्ट त्या ठिकाणी लावून. इन द स्टॉर्म व्हेन द सी इज व्हेरी स्टॉर्मी अँड रफ, म्हणजे जेव्हा या ठिकाणी समुद्राला भरती येते आणि खूप समुद्र खवळलेला असतो त्यावेळेला इट फ्लोटेड अँड स्वंग, ज्या वेळेला ती इंचकेप बेल जी आहे तर ती त्या ठिकाणी तरंगत राहणार आहे. अँड इट स्वंग अँड ओव्हर द वेव्ज इट्स वॉर्निंग रंग, म्हणजे जेव्हा व्हेन इन द स्टॉर्म इट विल मूव. ओके, अँड प्रोड्यूस्ड हिअर द रिंगिंग साऊंड, जेव्हा भरती आलेली असेल, जेव्हा लाटा जोरजोरांमध्ये त्या इंचकेप बेलवरती आदळतील, इट विल मेक द रिंगिंग साऊंड अँड दॅट विल वॉर्न द कमिंग सेलर्स, आणि ती काय करेल, जे सेलर्स त्या ठिकाणी येतील त्यांना ती काय करेल, अलार्मिंग साऊंड देईल अबाउट अंडर वॉटर इंचकेप रॉक. व्हॉट अबाउट द इंचकेप रॉक, की ज्या ठिकाणी इंचकेप रॉक आहे, सो दॅट देअर शिप्स विल नॉट रेक ऑन दॅट इंचकेप रॉक अँड ओव्हर द वेव्ज इट्स अ वॉर्निंग रन. ती काय करते, एक वॉर्निंग
बेल देण्याचं कार्य करते. ओके, दॅट इज द थिंग दॅट इज टोल्ड हिअर. द ringing bell was clear alert about hidden rock, hidden danger, and thus they would bless and appreciate the abbot of Aberbrothock. आणि त्यामुळं त्या रिंगिंग बेलमुळं that it was definitely the clear alert about what? The hidden rock and about the hidden danger, and so that the sailors or the mariners bless the abbot of Aberbrothock. Now let's see the next stanza. When the rock was hid by the surge's swell, the mariners heard the warning bell, and then they knew the perilous rock and blessed the abbot of Aberbrothock. म्हणजेच काय म्हटलेलं आहे? When the rock was hid by the surge's swell. Surge's swell means sudden and great rise in the level of the sea. Means when the sea was here very स्टॉर्मी अँड व्हेरी रफ. म्हणजे जेव्हा समुद्राला भरती येते आणि खूप स्टॉर्मी बनतो त्यावेळेला व्हेन द रॉक वॉज हिड बाय द सर्जेस स्वेल, त्या समुद्राच्या लाटांनी तो जो इंचकेप रॉक आहे तो काय झालेला असेल? हाईड झालेला. हिड म्हणजे काय? हाईड, लपलेला असेल. द मरीनर्स हर्ड द वॉर्निंग बेल. So with the help of that warning bell, the mariners will understand, yes, something is there perilous. Perilous means what? Dangerous rock. They here definitely knew that there is the perilous rock and blessed the abbot of Aberbrothock. Means the ringing bell that was definitely clear to them, that will give them hint of the hidden rock and hidden danger, and so that they would bless and appreciate the attempts of the abbot of Aberbrothock. आणि नक्कीच ते त्यांना काय करतील? ब्लेस्ड. ब्लेस्ड इज द ओल्ड इंग्लिश फॉर्म ऑफ ब्लेस्ड. आणि ते मरीनर्स जे सेलर्स आहेत ते काय करतील? तर ॲबोट ऑफ एबरब्रोथकला नक्कीच काय करतील? ब्लेसिंग्स देतील. लेट्स सी व्हॉट इज गिवन इन द नेक्स्ट स्टांजा. द सन इन द हेवन वॉज शायनिंग गे, ऑल थिंग्स वर जॉयफुल ऑन दॅट डे. The sea birds screamed as they wheeled round, and there was joyance in their sound. What is given here? Let's see. When the mariners, okay, the sun in heaven was shining gay. Means when the mariners approaching to sea, they couldn't see the rock, and as it stay hidden in tide. But the ringing bell was clear alert about hidden rock, hidden danger, and so they would bless the abbot of Aberbrothock. That the part we have seen now. But how is the atmosphere? That is explained here. The sun in heaven was shining gay. How is the sun? The sun in the sky was shining brightly. Gay means happiness. जो सूर्य आहे या ठिकाणी तो कसा आहे? शायनिंग. शायनिंग गे मीन्स शायनिंग व्हेरी ब्राईटली विथ हॅपीनेस. आकाशामध्ये सूर्य हा अतिशय तेजस्वीपणे काय होत आहे? हॅपीनेस, आनंदाने या ठिकाणी म्हणजे चमकत आहे. ऑल थिंग्स वर जॉयफुल ऑन दॅट डे. आणि सगळ्याच्या म्हणजे ऑल द क्रिएचर्स, द सन अँड ऑल द क्रिएचर्स वर व्हेरी हॅपी. मीन्स वाय? बिकॉज दे here one thing which is very important here, all the creatures were very happy, and because of sun rays all the creatures were very happy here. Gay means happy. Okay, happiness, everywhere there was happiness. The seabirds screamed as they wheeled round. The seabirds were also very joyous and screaming to express their happiness. And they were screaming. Screaming means yelling as they wheeled round. म्हणजेच ते आनंदाने काय करत आहेत? तर टू एक्सप्रेस देअर हॅपीनेस while flying in the means while doing the circles over the sea. या ठिकाणी ते समुद्रावरती काय करत आहेत? जोरजोरात गिरट्या मारत आहेत. फील्ड राऊंड, गोल गोल फिरत आहेत. expressing their joy, expressing their happiness, and there was joyance in their sound. And how were they here? They were very happy. The seabirds were here screaming with happiness. Okay, now let's see what is given in the next stanza. The boy of the Inchcape Bell was seen a darker speck on the ocean green. Sir Ralph the rower walked his deck, and he fixed his eye on the darker speck.
one day, what happened? The boy means what? I have given already the floating object anchored in the sea to mark dangerous places. Sir Ralph, the rower, when he stood on the deck, the boy of the Inchcape Bell was seen a darker speck. Darker speck means what? A tiny dot on the ocean green. On the ocean green. Sir Ralph the rower, one day he walked on his deck. ओके, एके दिवशी सर राल्फ द रोवर हा त्याच्या जहाजावरती जेव्हा डेकवरती उभा होता, ही फिक्स्ड हिज आय ऑन द डार्कर स्पेक, आणि त्यांनी आपली जी नजर आहे ती एकदम काय केलेली आहे, त्या टायनी डॉटकडे वळवलेली आहे. टायनी डॉट मीन्स वॉट? द इंचकेप बेल. काय आहे ते टायनी डॉट? म्हणजे तो एक काळा गर्द ठिपका जो आहे ते म्हणजे इंचकेप बेल आहे. अँड ही फिक्स्ड हिज आय, दॅट मीन्स ही मेड हिज टार्गेट देअर ऑन दॅट डार्कर स्पेक. त्याने या ठिकाणी ठरवलेलं आहे. ओके, जेव्हा तो त्याच्या डेकवरती आला तेव्हा तेथून त्याने तो डार्कर स्पेक पाहिला. ओके, ऑन वेअर? ऑन द ओशन ग्रीन. Then he fixed his eye, that means made his target on the dark spot. Actually, the Inchcape Bell seemed to like that of a dark spot in the green water of the ocean. Okay, what is that? The Inchcape Bell ही जी आहे ती काय भासत आहे या ठिकाणी? अ डार्क स्पॉट म्हणजे स्पेक. त्या सर्व हिरव्यागार म्हणजे निळ्याशार वॉटरवरती, पाण्यावरती, समुद्राच्या पाण्यावरती ती जी बेल आहे तर ती त्याला एक डार्क स्पॉट वाटत आहे. ती म्हणजे काय? तर इंचकेप बेल आहे. Let's see next stanza. His eye was on the Inchcape float. Quoth he, my men, put out the boat and row me to the Inchcape rock. Okay. And I shall plague the abbot of Aberbrothock. Means here he wants to say that his eye was on the Inchcape float. Means he fixed his eye on that Inchcape Bell. Quoth means said. Quoth means said. Okay. He felt the jeering power of spring. The rower, Sir Ralph, was very happy. It made him whistle, it made him sing. And the thing that made him very happy, he was very excited. Okay. He was very happy and it made him to whistle and sing to express his joy. आणि म्हणून आनंदाच्या भरामध्ये तो शिट्टी वाजवायला लागलेला आहे आणि गाणंही म्हणायला लागलेला आहे. टू एक्सप्रेस हिज जॉय अँड हॅपीनेस. ही फेल्ट द जॉय एक्सेसिवली. हाऊ वॉज हिज जॉय? म्हणजे त्याचा जो आनंद होता तो अत्यानंद होता एकदम. हिज हार्ट वॉज मर्थफुल टू एक्सेस. ओके, बट इट वॉज नॉट प्युअर. हाऊ वॉज दॅट? इट वॉज क्राफ्टी, इट वॉज क्रुएल वन. त्याचं जे काही आनंद होता तो अतिशय क्राफ्टी होता, धूर्त होता, प्युअर नव्हता, पवित्र नव्हता. इट कॉज फ्रॉम हिज बॅडनेस, विकेडनेस. आणि त्याच्या हॅपीनेसमध्ये, आनंदामध्ये काय होता? विकेडनेस होता, म्हणजे धूर्तपणा होता. डेव्हिलिश बिहाइंड हिज जॉय. त्याच्या ज्या आनंदामध्ये तर काय होतं? एक राक्षसी प्रकारचं कृत्य होतं. ओके, इवन दो ही वॉज व्हेरी हिअर हॅपी, means cheering power of spring. Spring symbolizes here happiness. Okay, so what is given here? He was very happy and in his happiness he started to whistle and sing a song. And how was his heart? His heart was also full of happiness. So he put his eye, means he fixed his eye on the Inchcape float. Quoth he, my men, put out the boat and row me to the Inchcape rock and I will plague the abbot of Aberbrothock. म्हणजेच या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे काय की हिज आय वॉज फिक्स्डली लुकिंग ॲट द इंचकेप फ्लोटिंग बेल. तो अतिशय म्हणजे चाणक्यानं त्या इंचकेप बेलकडे काय करतो आहे? पाहतो आहे. अँड ही सेड. कोथ मीन्स वॉट? सेड. ही ऑर्डर्ड हिज मेन टू पुट हिज बोट टुवर्ड द इंचकेप बेल. आणि तो आपल्या सहकार्यांना इथं ऑर्डर देतो टू टेक द बोट टू द इंचकेप रॉक. त्या इंचकेप बेल, इंचकेप रॉककडे या ठिकाणी बोट वळवा. ही स्टेटेड हिज इंटेन्शन टू डिस्ट्रॉय द अबोट ऑफ Aberbrothock's काइंडनेस. व्हॉट इज द इंटेन्शन हिअर? ही स्टार्टेड टू डू समथिंग रॉंग हिअर. आणि काहीतरी वाईट त्याच्या मनामध्ये चाललेलं आहे. विकेडनेस वॉज देअर अँड स्टार्टेड देअर टू डिस्ट्रॉय द काइंडनेस ऑफ अबोट ऑफ Aberbrothock. Who had done? Means abbot of Aberbrothock placed the Inchcape Bell on that Inchcape rock to save the lives of the sailors.
ॲक्च्युली त्याचं जे प्लॅनिंग होतं तर सेलरचं मरीनरचं आयुष्य वाचवण्यासाठी इंचकेप रॉकवरती इंचकेप बेल लावलेली असते, चेतावणी देणारी घंटा लावलेली असते. बट हिअर व्हॉट हॅपन्स, Ralph the rower who tried to destroy the kindness of Aberbrothock. Okay, that is the wickedness of Sir Ralph the rower shown in the stanza. The boat is lowered, the boatmen row, and the Inchcape Rock they go. Sir Ralph bent over from the boat, and he cut the bale from the Inchcape float. What happened here later? Let's see. The boat is lowered, the boatmen row, means the boatmen here row their boat near the Inchcape Rock. They lowered their boat near the Inchcape Rock. ओके, आता त्या बोटमेननी त्यांची जी काही बोट आहे ती अगदी त्या इंचकेप रॉकच्या जवळ आणायला सुरुवात केली. दे लोअर्ड द बोट हिअर अँड रोड इट टू द इंचकेप रॉक, आणि इंचकेप रॉककडे ती वळवलेली आहे. सर राल्फ बेंट डाऊन नाव हिअर from his boat. There was the wicked intention behind bending down. Okay, and to the Inchcape Rock they go. आणि ते आता इंचकेप रॉकच्या जवळ आलेले आहेत. सर राल्फ bent over from his boat and he cut the bale from the Inchcape float. What happened now here? From his boat lowering, he tried to cut the bale, and definitely at the last he cut the bale from the Inchcape Rock. फायनली त्याने काय केलेलं आहे तर ती इंचकेप बेल आहे अलार्म देणारी खलाशांना, मरीनर्सना, ती काय केलेली आहे, कट करून टाकलेली आहे. डाऊन संक द बेल विथ अ गर्गलिंग साऊंड, द बबल्स रोज अँड बस्ट अराउंड. Quoth Sir Ralph, the next who comes to the rock won't bless the abbot of Aberbrothock. As soon as Sir Ralph the rower cut the bale, okay, go down into the deep water. त्याने जेव्हा ती बेल तोडलेली आहे, it went down into the deep water, making a gurgling sound. The bubbles come out on the water surface and they burst at once. Sir Ralph said that the person sailing towards the rock, what happened now here? The person sailing towards the rock would not be able to listen to the warning bell and crash his ship against the Inchcape Rock and die. In that way, he would not be able to bless the abbot. Means, as soon as he cut the bale that go down deep into the water, making a gurgling sound. जेव्हा त्यांनी ती बेल तोडलेली आहे तेव्हा ती गरगर गरगर असा आवाज करत खाली गेलेली आहे. अँड द बबल्स कम आउट ऑन द वॉटर सरफेस अँड दे बस्ट ॲट वन्स. आणि पाण्याचे बुडबुडे वरती आलेले आहेत आणि क्षणात ते विरघळले सुद्धा. सर राल्फ सेड दॅट द पर्सन सेलिंग टुवर्ड द रॉक would not be able to listen to the warning bell, okay, and crash what his ship against the Inchcape Rock and die. आणि त्यामुळं काय झालेलं आहे, द पर्सन हू विल सेल टुवर्ड्स द रॉक वुड नॉट बी एबल टू लिसन द वॉर्निंग बेल. जे लोक त्या रॉककडे या ठिकाणी सेलिंग करतील ते कधीही त्या वॉर्निंग बेलची वॉर्निंग ऐकणार नाही आहेत. अँड डेफिनेटली देअर शिप विल क्रॅश अगेन्स्ट द इंचकेप रॉक अँड डेफिनेटली दे विल डाय. In that way, he would not, means the sailor would not be able to bless the abbot of Aberbrothock. Okay, very wicked kind of intention was there in the mind of Sir Ralph the rower. The next part of the poem we will see in the next video. Now we stop here. Thank you.